या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत श्री संत गजानन महाराज पालखीचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. पद्मशाली शिक्षण संस्थेच्या कुचन प्रशालेत बुलढाणा जिल्ह्यातून श्री क्षेत्र शेगाव स्थित श्री संत गजानन महाराजांची पालखी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या स्वराने आगमन झाले. प्रशालेच्या प्रांगणात टाळ मृदुंगाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेले. कुचन प्रशालेच्या बँड पथकाने पालखीचे बँडच्या तालावर स्वागत केले. परिसर स्वागत रांगोळीने सजविण्यात आले. पालखीवर गुलाब पुष्पाचा वर्षाव करण्यात आला. सर्व परिसर वारकरी संप्रदायांनी फुलून गेले होते. पालखीचे आगमन झाल्यानंतर आमदार देवेंद्र कोठे, मोनिका कोठे, संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, सचिव दशरथ गोप, उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी यांनी पालखीचे स्वागत करून श्री संताचे मनोभावे पूजन करण्यात आले. यंदा पालखी आगमनाचे 57वे वर्ष आहे. वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था पद्मशाली शिक्षण संस्था तर जेवणाची व्यवस्था हरिओम विणकर संस्थेच्या वतीने करण्यात येते, अशी माहिती पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी दिली. आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी गजानन महाराज यांच्या पालखीमुळे सोलापूरचे वातावरण भक्तिमय झाल्याचं म्हटलं. यावेळी संस्थेचे विश्वस्त दिनेश यन्नम, पूजा श्रीकांत वाडेकर, श्रीधर चिट्ट्याल, काशीनाथ गड्डम, गोवर्धन कमटम, विजयकुमार गुल्लपल्ली, रामचंद्र जन्नू, गणेश गुज्जा, मल्लिकार्जुन सरगम व कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. 57 वर्षाची परंपरा आहे आपल्या संस्थेमध्ये. गजानन महाराजांची पालखी येते. स्वागत आहे, काय सांगा? संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले शेगावची श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला एकादशीच्या वारीनिमित्त जात असताना सोलापूर शहरातनं या पालखीचा प्रवास होत असतो. पहिल्या दिवसाचा मुक्काम पूर्व भागातील पद्मशाली शिक्षण संस्थेच्या या प्रांगणात मागील 57 वर्षापासून या ठिकाणी होत असतो. संपूर्ण पूर्व भागाच नाही तर सोलापूर शहर जिल्ह्यातले लोक आवर्जून या ठिकाणी दर्शनाला येत असतात. मी मागील वर्षी आलेलो, यावेळी तुमचे गोपसाहेबांनी सुद्धा सांगितलं की आपण आवर्जून या ठिकाणी दर्शनाला यावं. सपत्नीक मी दर्शनाला येतो आम्ही मनोभावे प्रार्थना केली आणि मला मनापासून पद्मशाली शिक्षण संस्थेचंही कौतुक करायचं आहे की आपण मागील अनेक वर्ष, अनेक दशकं महाराजांची सेवा अतिशय मनोभावाने सगळेजण करतात. सर्व शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ असतील, पदाधिकारी असतील, इथं काम करणारा प्रत्येक व्यक्ती, अगदी विद्यार्थ्यांपासून पालकांपासून सगळेजण मनोभावे गजानन महाराजांच्या सेवेसाठी या ठिकाणी मागील अनेक दिवसापासून कार्यरत असतात, सज्ज असतात. आणि चांगली सोय या ठिकाणी शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात येते. आणि विशेषतः मला गजानन महाराजांच्या पालखीचे मनापासून खूप कौतुक करावंसं वाटतं. प्रचंड शिस्त, स्वच्छता सुद्धा देवस्थानच्या वतीने या ठिकाणी हे करत असते. येणाऱ्या काळात या ठिकाणी कायमस्वरूपी शौचालयाची व्यवस्था असेल किंवा आंघोळीसाठी भक्तांच्या सोय व्हावी अशी भूमिका इथल्या सगळ्या भक्तांच्या, विशेषतः गोपसाहेबांची सुद्धा सातत्याने त्या अनुषंगाने मागणी आहे. मागच्या वर्षी पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांनी आल्यानंतर सुद्धा आश्वासित केलं होतं. निश्चितच मी गोरेभाऊंना बोलून आपल्या या प्रांगणामध्ये या सगळ्या भक्तांना जे अनेक वर्षापासून या ठिकाणी येतात त्यांची स्वच्छतेची, शौचालयाची आणि स्नानगृहाची व्यवस्था कायमस्वरूपी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.